नमस्कार। आज आपण भोंदिवगिरी यावरील पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत। आजपर्यंत भोंदूबाबांचे कितीतरी किस्से अवघ्या भारतात प्रचलित आहेत। भक्तांना फसवून त्यांचा गैरफायदा घेणं हाच त्यांचा खरा व्यवसाय ठरला। मग तो पैशाचा असो, सुख समृद्धीचा असो किंवा शरीर सुखाचा, हा फायदा घेण्यासाठी हे भोंदूबाबा कधीच मागे हटलेले नाहीत। अशा प्रकारांनाच पुन्हा एका घटनेने दुजरा दिलाय। या घटनेने पुन्हा एकदा भोळ्या भक्तांच्या डोळ्यावरची झापडं उघडली आहेत। ही घटना आहे पुण्याची। पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद तामदार याला भक्ताचं शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली। त्याने महिला भक्तांच्या फोनवरील हिडन ॲपचा वापर करून त्यांचे शोषण केल्याचा आरोप होत आहे। हे हायटेक शोषण त्याने कसं केलं ते आपण आता पाहूयात। मुळशी येथील प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार या 29 वर्ष वयाच्या भोंदूबाबाने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवली। त्याने भक्ताच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप डाउनलोड करून त्यांचे खाजगी क्षण रेकॉर्ड केले आणि गुंगीच्या गोळ्या देऊन अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय। याच प्रकरणी बावधन पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी 4 दिवसांनी वाढवली आहे। या भोंदू प्रसादाने 2022 मध्ये आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या मठात स्वतःला बाबा म्हणून घोषित केले। मी CA पर्यंत शिक्षण घेतले असून उच्च शिक्षित असल्याचा दावा करत या भोंदूबाबाने भक्तांचा विश्वास जिंकण्यासाठी अंधश्रद्धा आणि तंत्रज्ञानाचा अत्यंत चाणक्यपणे वापर केलाय। त्याने भक्तांच्या मोबाईलमध्ये कंपास ॲप या नावाखाली अँड्रॉइड किड नावाचं हिडन ॲप डाउनलोड केलं होतं। या ॲपबद्दल सांगायचं झालंच तर हे ॲप मूळतः पालकांना मुलांच्या मोबाईल ॲक्टिव्हिटीवर नजर ठेवण्यासाठी बनवले गेले, पण याचा गैरफायदा घेऊन हा भोंदूबाबा या ॲपचा वापर भक्तांच्या खाजगी क्षण कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यासाठी करत होता। यामुळेच त्याला भक्तांचे कपडे, हालचालीची माहिती मिळायची, जी तो साक्षात्कार म्हणून भक्तांसमोर मांडायचा। त्यामुळे भक्तांचा त्याच्यावरील विश्वास आणखीनच वाढत होता। त्याचप्रमाणे हा प्रसाद बाबा भक्तांना 2-3 दिवसातून केवळ 3 तास झोपण्याचा सल्ला द्यायचा। त्यानंतर मठात बोलून अघोरी क्रियेच्या नावाखाली अंगावरील सगळे कपडे काढून शाल पांघरून झोपण्यास सांगायचा। साहजिकच झोपेच्या कमतरतेमुळे थकलेल्या भक्तांना पाण्यातून गुंगीच्या गोळ्या देऊन तो त्यांच्यासोबत लैंगिक चाळे करायचा आणि जाग आल्यानंतर तुझ्या समस्या मी स्वतःवर घेतल्या अशी खोटी बतावणी भक्तांना करायचा। तर याला विरोध करणाऱ्या भक्तांना उपाय अर्धवट सोडल्यास मृत्यू होईल अशी धमकी देऊन त्यांच्यावर मानसिक दबाव आणायचा। एका भक्ताला तर चक्क त्याने विशिष्ट तारखेला मृत्यू होईल अशी भीती देखील दाखवली होती। हा भोंदूबाबाने केवळ पुरुष आणि महिलांचेच नव्हे तर लहान मुलांचेही शोषण केल्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्रामवर त्याचे 1.5 लाखाहून अधिक फॉलोअर्स असून महिलांसोबत नाचतानाचे आणि मठात संवाद साधतानाचे व्हिडिओ आढळून आले असल्यामुळे या प्रकरणातील पीडितांची संख्या आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे पोलिसांनी समोर येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन इतर पीडितांना केले आहे। या भोंदू प्रसाद तामदार कडून 3 मोबाईल, 1 डिजिटल ॲप, 6 पेन ड्राईव्ह, 4 मेमरी कार्ड आणि निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकिट जप्त करण्यात आली। तसेच महत्त्वाचा पुरावा म्हणजे लॅपटॉप ही जप्त करण्यात आला। त्यात त्याने भक्तांचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून सेव्ह करून ठेवले होते। पोलिसांनी या भोंदूबाबांची सगळी माहिती काढली असता तो समलैंगिक असल्याचा तपासात उघड झाले असून त्याने भक्तांना अश्लील कृत्यांसाठी भाग पाडले। त्याच्या मठात पुरुष भक्तांना अंग चोळून आंघोळ घालण्यापासून ते महिलांसोबत संवाद साधण्यापर्यंत अनेक कृत्य केल्याचं समोर आले। त्यामुळेच त्याच्या मठाची कायदेशीररित्या तपासणी करण्यासाठी आणि त्याच्या अन्य गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याची कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती, जी न्यायालयाने मान्य देखील केली आहे।